प्रकरण इथपर्यंत गेलं की हर्षवर्धनला त्या सर्व माता भगिनींनी सांगितलं की नाही, तू खरं बोलतोस कशावरनं, तू आर पाटलांशी बोलतोय कशावरनं, तू आम्हाला घेऊन चल. मला आठवतंय हर्षवर्धन त्या सर्व माता भगिनींना घेऊन मुंबईला आला होता आर पाटलांच्या बंगल्यावरती. घेऊन आलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी जप्त करायला लावले. आर पाटलांनी हर्षवर्धनला भेट नाकारली आणि हा सरळ माझ्या घरी येतो कसा म्हणे. अरे आमदार येऊ शकत नाही. लोकांचा तुम्ही त्या सत्तेच्या खुर्चीमध्ये बसलेला आहात. माता भगिनींचा राग त्यांनी व्यक्त नाही करायचा. तुम्हाला जर समजत नसेल, 1000 निवेदनं देऊन जर समजत नसेल, व्यक्त कसा करायचा, सांगायचं कसं, आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की कायदा मोडतो. त्यावेळेला हर्षवर्धनला देखील त्याला अटक केली होती. का आर पाटलांच्या घरी गेले म्हणून ती सगळी वाहनं जप्त करून टाकली होती. मग काहीतरी दुपारी का संध्याकाळी काहीतरी सोडण्यात आलं. तो राग आर पाटलांचा. साधी गोष्ट होती. एखाद्या तालुक्यातल्या एखाद्या गावातल्या जर तिकडच्या माता